ओपन माईकचा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळाला आहे ना मुलांना, जेव्हाही तुम्हाला हा मेसेज मिळेल, मी ऑब्झर्व करतोय की आपण थोडंसं एनर्जी लावावी लागते आपल्याला येण्यासाठी. हाच प्लॅटफॉर्म म्हणून नाही, पण जिथं तुम्हाला गॅदरिंग करता येत असेल मुलांमध्ये, तिथं तुम्ही गॅदर व्हा. एनर्जीज एक्सचेंज होतात, बरोबर आहे. आणि त्याचा परिणाम, त्याचा फायदा आपल्याला आपल्या स्वतःला ग्रो करण्यासाठी होत असतो. थँक्यू सो मच सर. तुमच्या कविता ऐकत असताना, स्पेशली तुझं श्रुतीचं मनोगत ऐकत असताना, मस्के ना, तू पण खूप छान कविता केल्या. तुझी हेअरस्टाईल मला खूप आवडली. म्हणजे आर्टिस्ट दिसलो पाहिजे, हे पण एक प्रॉपर्टी आहे ना. ते पण म्हणजे आपल्याला केस करावे लागतात तसे. मी पण घालून आलोय नाही का, दिसलो पाहिजे थोडासा नाही का, फोटोमध्ये वगैरे चांगला आलो पाहिजे. सो आम्ही सर्वजण आहे ना रॅपर यूज करतो आपल्या लाईफमध्ये, आणि कृष्णाने रॅपरने यूज केला म्हणून वाव मोमेंट होता त्याच्यासाठी. तो जसा आहे तसा प्रेझेंट झाला, बरोबर आहे. आणि ही जी ऑर्गॅनिक पद्धत आहे, याला ऑर्गॅनिक पद्धत म्हणतात. ही जी ऑर्गॅनिक पद्धत आहे, या ऑर्गॅनिक पद्धतीकडे आता जग चाललंय. बघा, पहिले मोठी मोठी बंगले घेण्याचा क्रेज होता, आता फार्म हाऊस कडे क्रेज आहे ना. सेकंड होम म्हटलं तर आपण अलिबागला वाडी घेण्याचा विचार करतो. अलिबागमध्ये 1 एकरची शेती, त्याच्यामध्ये एक 2 BHK रो हाऊस बांधलेलं, आणि तिथे सुपारीची झाडं आणि नारळाची झाडी लावलेली अशी एक वाडी मिळते. त्या वाडीची किंमत 50 लाख रुपये आता आहे. 5 वर्षापूर्वी 25 लाख रुपये होती. पण लोकांची क्रेज तिकडे वाढली का? कारण लोक ऑर्गॅनिक दिशेला चाललेली आहेत. म्हणजे त्यांना नेचर सोबत कनेक्ट व्हायला आवडतं. हे कुणाचं बोलतोय मी? माझ्या एज मधल्या मुलांचं बोलतोय. ठीक आहे. म्हणजे आज मी पण तुमच्या एज मध्ये असताना मलाही खूप क्रेज होती है ना, की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आमच्या वेळेला वेगळं, 90s मध्ये आम्ही एकदम वेगळं होतं आमचं. सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. प्रेम वगैरे हे सगळं म्हणजे 1 मॅन शो आणि एकच पोरगी आणि डायरेक्ट फायनल लग्न, सगळा कार्यक्रम सेट, बरोबर आहे. पण आता जी जनरेशन आहे, आता जे ग्लोबलायझेशन झालेलं आहे, आता फिलिंग्स आणि इमोशन्स चेंज झाल्यात. आता इथून पुढे मी जे तुमच्यासाठी बोलणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते काय आहे माहितीये का? 1950 मध्ये एक रिसर्च झाला होता, आणि त्या रिसर्च मध्ये असं काही सायंटिस्ट होते, न्यूरो सायंटिस्ट होते. त्यांनी रिसर्च केला ज्याच्यामध्ये जेम्स ओल्ड आणि पीटर, ह्या 2 सायंटिस्टनी रिसर्च केला. रिसर्च काय केलं असेल बरं? तर रिसर्च ह्या गोष्टीवरती केला की एक व्यक्ती टीव्ही बघतोय, आणि टीव्ही बघत असताना तुम्ही कविता करताय, तुमच्या बाजूला बुक ठेवलेला आहे, बरोबर आहे, बाजूला फोन ठेवलेला आहे, आणि तुम्ही एक सिरीज बघताय किंवा मूवी बघताय किंवा एखादा टॉक ऐकताय. पण ते ऐकत असताना तुमचं 2-2 मिनिटाला मोबाईलकडे लक्ष जात आहे. पुस्तक ठेवलंय, पूर्ण पुस्तक वाचण्याचं तुम्ही टार्गेट ठेवताय की मी 1 चॅप्टर पूर्ण वाचणार आहे, जो चॅप्टर 5 पेजेसचा आहे, एक्झाम्पल. परंतु 2 पेजेस मध्ये तुम्ही परत ठेवताय, परत टीव्ही बघताय. डिस्ट्रॅक्ट होत आहे माइंड. वाय? काय कारण असेल? आपण का कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये? हे एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे हे? हे फक्त आपण बघणाऱ्या गोष्टींचं एक्झाम्पल आहे. पण लाईफ पण डिस्ट्रॅक्ट होत आहे. आज एक मित्र आपल्यासाठी पुरे नाहीये. म्हणजे त्याची फ्रेंडशिप सोबत आपल्याला 10 मित्रांची फ्रेंडशिप पाहिजे, 10 मैत्रिणींची फ्रेंडशिप पाहिजे. का? कारण आपण आता व्हरायटीज बघण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. आपण ट्रस्ट वरती राहिलेलो नाहीये. आपल्याला गोष्टी जास्त लागतायत. आपल्याला एक कॉफीने भागत नाही, आपल्याला कॉफीच्या व्हरायटीज लागतायत, बरोबर आहे. फूड तेच आहे ना, पण ते तेवढं फूड पुरेसं नाहीये. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? व्हेरिएशन्स केलेले आहेत. चायनीज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. एकच भाजी आहे पनीरची, पण त्याचे 10 प्रकार आहे. वाय? याच्यावरती कधी तुम्ही विचार केलाय का?
ह्या सायकोलॉजिस्टने त्याच्यावर विचार केला आणि रिसर्च केला की असं का होतं, कारण आपल्या मनाला जे प्रसन्न करणारी गोष्ट आहे ती आपल्याला हवीशी वाटते. रिसर्च केला गेला उंदरांवरती, व्हाईट रॅटवरती. व्हाईट रॅटवरतीच का केला जातो, कारण हे जे उंदीर आहेत हे उंदीर 21 दिवसाचं त्यांचं सायकल आहे, ठीक आहे. त्या सायकलमध्ये त्यांच्यावरती रिसर्च हा परफेक्टली होऊ शकतो आणि वारंवार केला जाऊ शकतो, म्हणून उंदरांची निवड त्याच्यामध्ये केली गेली. आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी असं बघितलं की उंदराच्या किंवा व्यक्तीच्या ब्रेनमध्ये अशी कोणती जागा आहे की ज्या जागेवरती टच केल्यानंतर तो आनंदी होतो. बरोबर ना. आता एकाने कविता म्हटली आणि टाळ्या अशीच वाजली, त्याला वाटतं यार माझा परफॉर्मन्स बरोबर नाही झाला, परंतु परफॉर्म केला आणि खूप टाळ्या वाजल्या आणि स्टँडिंग ओवेशन झालं. फील गुड ना, बरोबर का नाही. नेमकं काय झालं, कशामुळे जॉय निर्माण झाला? उभं राहिल्यामुळे जॉय निर्माण झाला, टाळी वाजवल्यामुळे जॉय निर्माण झाला, कशामुळे जॉय निर्माण झाला? हा रिसर्च त्या उंदरांवरती करण्यात आला आणि त्या उंदरांवरती जेव्हा परीक्षण केलं, वेगवेगळ्या त्याच्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांवरती ते ठेवण्यात आलं आणि टच करायला त्याला समोर एक काहीतरी ठेवलं की ज्याला ते उंदीर खाईल आणि टच करेल आणि त्याच्या ब्रेनमध्ये तो शॉक लागेल आणि त्याचं रिॲक्शन हे रीड केलं जाईल. हे केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की उंदराच्या ब्रेन मधली एक जागा अशी होती की जिथे टच केल्यावर तो खूप हॅपी व्हायचा आणि त्याने एका दिवसामध्ये 2000 वेळा तिथे टच केलं. अच्छा, बेस्ट पार्ट काय, ते टच करत असताना त्या वेळेमध्ये त्याला तहान लागली नाही, भूक लागली नाही, त्याला डिनर लंच काहीच गरज नव्हती. इव्हन त्याने काहीही म्हणजे विष्ठा सुद्धा केली नाही त्या दिवसभरामध्ये. 2000 वेळा टच केलं म्हणजे त्याला एवढा जॉय ते टच केल्यानंतर तो जो काही सेन्सेशन भेटायचा त्याच्यामुळे मिळायला लागला. 1950चा हा रिसर्च. मुलांना याच्यामधून काय मेसेज मिळतो माहितीये का, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपण तो जॉय शोधण्यासाठी पूर्ण आयुष्य घालवत असतो. व्हाय वी आर हिअर, आपण इथं का आलो, कारण आपल्याला आनंद मिळावा. बरोबर आहे. काहीतरी नवीन आहे, काहीतरी नवीन माझ्या जीवनामध्ये मला शिकायला मिळणार आहे, मी काहीतरी नवीन परफॉर्म करणार आहे, आय विल बी हॅपी. बरोबर. आणि तेच त्यांनी बघितलं. तो रिसर्च 1950 मध्ये झाला आणि 2000 पर्यंत तो डब्यामध्ये राहिला. मी पूर्ण डिटेल स्टोरी नाही सांगत कारण वेळ 5 मिनिट आहे. आणि त्या रिसर्च नंतर 1950 to 2000 पर्यंत त्याच्यावरती स्टडी करणारे काही जी लेक्चरर्स होते किंवा रिसर्चर्स होते, त्याच्यापैकी एक रिसर्चर ज्यांच्याकडनं मी हे ऐकलं ते म्हणजे धर्मेंद्र सर. युट्यूबला तुम्ही जाऊ शकता आणि त्यांचे टॉक नक्की ऐका. त्याच्यामध्ये तुम्हाला याची डिटेल हिस्ट्री तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं, तुम्ही ऐकू शकता. ते म्हणतात की 2000 मध्ये 2 व्यक्ती या जगामध्ये त्यांनी रेव्होल्युशन क्रिएट केलं. जे उंदरांना फील होतं टच केल्यानंतर ते ह्युमन वरती कसं केलं जाऊ शकतं त्याचा रिसर्च त्यांनी केला आणि तो यूज केला आपल्यावरती. आपण सर्व त्याच्या ट्रॅपमध्ये सध्या आहोत ऍट प्रेझेंट. आणि तो रिसर्च आपल्यावरती करणारी 2 लोक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग, इलॉन मस्क. फेसबुक इन्व्हेंट केलं, टिकटॉक, इन्स्टा, ट्विटर, सगळे सोशल मीडिया हे त्याचं एक फॉर्म आहे. बरोबर आहे. आज बघा, आपण मोबाईल घेतल्यानंतर सगळ्यात पहिले काय बघतो, फोटो टाकल्यानंतर त्या फोटोला किती लाईक्स मिळाले. येस सर. अच्छा, त्याला जेवढे लाईक्स मिळाले लगेच आपल्या चेहऱ्यावरती स्माइल येतं. येस सर. कृष्णा बरोबर बोलतोय. फोन आहे बेटा तुझ्याकडे, फोन आहे ना का नाहीये? आहे ना, ठीक आहे. तर आपल्याला आपण त्याच्यामध्ये काय चेक करतो की लाईक्स किती मिळाले. आपण पोस्ट करतो एव्हरी मॉर्निंग, एव्हरी इव्हिनिंग. ज्यांच्या असतील, आपली कोणी एकदम क्लोज फ्रेंड असेल, तिची पोस्ट बघितली आणि आपल्याला आवडणारी मैत्रीण असेल, लगेच आपण त्याच्यावरती काय लिहितो, काहीतरी कमेंट्स करतो आणि आपण हॅपी होतो. पोस्ट तिने केली आहे पण तुम्ही हॅपी होताय. वाय? बिकॉज आपल्या ब्रेनमध्ये जिथे हे टच होतं सेन्सेशन, इट इज कॉल्ड, म्हणजे तो जो जॉय आहे, ते जे इमोशन्स आहेत ते सिक्रेट करणारा जे हार्मोन आहे त्याचं नाव आहे डोपामिन. आणि हे डोपामिन याला हॅपी हॉर्मोन म्हटलं जातं. जेव्हा हे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये कमी होतात तेव्हा आपण डिप्रेशनकडे जातो. आणि जेव्हा हे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये वाढतात तेव्हा आपण 24/7
हॅपी असतो. बरोबर आहे. आणि आज काय झालंय, या सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्याची सवय लागलेली. आणि ही सवय कशी लागली, 24 तास आपल्या सोबत. आता मी पास्ट मध्ये घेऊन जातो, इन माय 90s. त्यावेळेला माझ्याकडे फोन नव्हता, सोशल मीडिया नव्हतं. त्यावेळेला आम्ही 5 मित्र होतो आणि 5ही मित्र अभ्यास करायचो, भेटायचो, कॉर्नर मध्ये राऊंड मीटिंग करायचो, खूप गप्पा मारायचो आणि खूप हसायचो आणि खूप सगळं डोपामिन आमचं रिलीज व्हायचं. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट इज ऑर्गॅनिक हॅपीनेस. हा हॅपीनेस तुम्हाला फक्त 5 मिनिटापर्यंत हॅपी करतो. हा हॅपीनेस निर्माण होण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. वी आर सिटिंग, आपण इथं जे काही सगळेजण बसलेलो आहोत, हा ऑर्गॅनिक हॅपीनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण सोशल मीडियापासून दूर आहोत. 3:30 ते 4:45 वाजेपासून आपण कुणीही मोबाईलला तेवढं बघितलेलं नाहीये जेवढं आपण रेग्युलरली बघतो. बरोबर आहे. मग हे जे रिसर्चर आहेत किंवा हे जे सायकोलॉजिस्ट आहेत, हे काय म्हणतात की जर तुम्हाला या एडिक्शन मध्ये तुम्ही गेला असाल तर तुम्ही तुमचं लाईफ हे कशामध्ये टाकताय, येणाऱ्या काळामध्ये अंधकारामध्ये टाकताय. आज जे मुला मुलींचे ब्रेकअप्स होत आहेत त्याचं सगळ्यात मेजर कारण काय आहे, बिकॉज आपण ऍडिक्टेड झालेलो आहोत आर्टिफिशियल डोपामिनचे, आर्टिफिशियल हॅपीनेसचे. आपल्याला आता बर्थडे पाहिजे, पार्टी पाहिजे, सगळ्या गोष्टी म्हणजे आपण बाहेर शोधतोय सगळ्या गोष्टी ज्या की इथे आहे. नेचर सोबत कनेक्ट झालं तर सुद्धा आपला डोपामिन रिलीज होतो. तुम्ही नदीच्या काठी जाऊन बसा, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसा, तुम्ही पुस्तक वाचा, मोबाईलवरचं नाही, PDF नाही. PDF बुक तुम्ही वाचताय, तुम्ही रेडिएशनच्या संपर्कात जाताय आणि त्याचा परिणाम शरीरावर पण होतो. 26 इयर्सच्या या माझ्या सर्व्हिसमध्ये मी भरपूर केसेस अनालिसिस केलेले आहेत, बघितलेले आहे. आणि एक कॉमन गोष्ट मला जी सापडली ती ही आहे की वी आर ॲडिक्टेड टू समवन विथ समथिंग. एखाद्या वस्तूसोबत आपण ॲडिक्टेड आहे, किंवा एखाद्या मित्रासोबत आपण ॲडिक्टेड आहे, किंवा एखाद्या परिस्थितीसोबत, किंवा एखाद्या इव्हेंट सोबत, किंवा एखाद्या गोष्टीसोबत आपल्याला ती गोष्ट हवीशी वाटते. दॅट्स इट. आणि त्याच्यामुळे आपण हा विचार करायलाच तयार नाहीये की माझ्या लाईफमध्ये, जसं श्रुती बोलली की हे जग खूप सुंदर आहे, माझं लाईफ खूप प्रिशियस आहे आणि ते प्रिशियस लाईफ मला जर जगायचं असेल आणि ते अचीव्ह करायचं असेल तर मला ह्या सगळ्या ज्या तात्पुरत्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडायला लागतात. कळालं इथपर्यंत? सो आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने जर जायचं असेल तर 3 रूल्स फॉलो करायला लागतील. मोबाईल सकाळी उठल्याबरोबर 3 तासापर्यंत सोशल मीडिया बॅन, सोशल मीडिया बघायचा नाही. आवश्यक असेल तरच कॉल घेणे किंवा करणे, एवढ्या पुरतच मोबाईल बघणे. मॉर्निंगचे 3 तास. जेवताना 0 मोबाईल, कॉल पण नाही, काहीच नाही. आणि रात्री झोपताना बिफोर स्लीप 1 आवर कोणताही सोशल मीडिया बघायचा नाही किंवा पोस्ट करायची नाही. हे जर रूल आपण फॉलो केले 21 डेज तर तुमचं हे ॲडिक्शन कमी होऊ शकतं आणि तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने तुमच्या लाईफकडे जाऊ शकता. पॉसिबल आहे का? करणार का? ओके. सो ऍक्च्युली मी तर कविता वगैरे काहीतरी म्हणायला पाहिजे होतं, परंतु तो टॉपिक माझ्याकडे सध्या नाहीये. जे सुचलं ते तुमच्या समोर मांडलं. बोर झाला असाल तर सॉरी, आणि हॅपी झाला असाल तर जोरदार टाळ्या वाजवा. मला पण जॉय पाहिजे.